रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड ऑनलाईन रोज प्रकल्प 2021-22 मध्ये इयत्ता 11वी मधील सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमानी साहेब. मी विषय शिक्षक प्राध्यापक नांगरे एस. विषय भूगोल. इयत्ता 11वी भूगोल विषयाचं अध्ययन करत असताना सर्वप्रथम आपण भूगोल विषयाच्या पुस्तकाची ओळख करून घेणार. त्यानंतर मग आपण भूगोल विषयाची प्रकरण जे आहेत त्या प्रकरणाविषयी आपण माहिती घ्यायला सुरुवात करणार. आपण इयत्ता 11वीचं जर पुस्तक पाहिलं तर त्या पुस्तकाचं कव्हरेज जर पाहिलं तर पहिल्या फ्रंट कव्हरेजवरती त्या ठिकाणी दोन मुलं, मुलगा आणि मुलगी बसले आहे की दोन मुलं पुस्तक वाचत आहे आपल्याला चित्र दिसते. त्यानंतर पहिल्या इयत्ता 11वीच्या भूगोल पुस्तकाच्या पहिल्या कव्हरेजवरती नदी आहे, तलाव आहे, सागर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी वनस्पती, सागरी किनारा वनस्पती आहेत. त्यानंतर डोंगर आहे, बर्फाळ डोंगर आहे. त्यानंतर गवताळ भाग आहे, झाडं झुडपं आणि शेती असं आपल्याला चित्र दिसतंय या पहिल्या पेजवरती. आता दुसरं पेज जर पाहिलं आपण तर दुसऱ्या पेजवर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी डोंगर आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपण नद्या, समुद्र मिळत आहेत. त्रिवेणी संगमा चित्र दिसतंय. समुद्र आहे, उतार आहे, झाडं आहेत, गवताळ भाग आहे हे आपल्याला चित्र दिसते. आता आपण इयत्ता 11वीच्या भूगोल पुस्तकाची दोन्ही जर आपण कव्हरेज पाहिली तर ती कव्हरेज अधिक आकर्षक, अधिक उठावदार, अधिक बोलकी तयार करण्याचं काम या पुस्तक महामंडळाने तयार केलं आहे. आता इयत्ता 11वीच्या भूगोल पुस्तकाचे दोन्ही कव्हरेज जर पाहिले आपण दोन्ही कव्हरेजवरती नैसर्गिक घटक किंवा प्राकृतिक घटक जे आहेत त्या प्राकृतिक घटकांचं चित्रण केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय तर नदी आहे, सरोवर आहे, तलाव आहे आणि झाडं झुडपे यांचे चित्र दिसतंय. दोन्ही जर भाग पाहिला आपण दोन्ही पृष्ठभागावरती नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक जे आहेत त्या नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांची माहिती देण्याचं काम या नवीन पाठ्यपुस्तक मंडळाने केलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी नैसर्गिक घटकाची ओळख, त्याच्या पृष्ठभागावर त्याला करता यावी, माहिती यावी या उद्देशानं हे रंगीत पुस्तक, आकर्षक पुस्तक तयार करण्याचं काम या पाठ्यपुस्तक महामंडळाने केलं आहे. आता या ठिकाणी नैसर्गिक घटक जे आहेत त्या सर्व नैसर्गिक घटक दाखवण्याचं काम केलं की जेणेकरून इयत्ता 11वीचा विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थ्याकडे बघेल, बघताच आणि त्याच्यामध्ये आकर्षण तयार होईल, प्रेम तयार होईल आणि तो पुस्तक जो आहे तो पुस्तक आतमध्ये बघेल. या उद्देशानं या पुस्तकाचे दोन्ही कव्हरेज जे आहेत ती दोन्ही कव्हरेज आकर्षक आणि नैसर्गिक घटकाचे चित्रण दाखवणे केले आहेत. त्याने करून काय विद्यार्थी हे पुस्तक जे आहे ते पुस्तक वाचल आणि हाताळणी करेल आणि आकर्षक त्या ठिकाणी पाहेल या उद्देशानं हे पुस्तक तयार केले दिसून येतं. तर यानंतर आपण जर दुसरं या ठिकाणी चित्र पाहिलं तर यामध्ये प्रकरण 1 जे आहे मी आपल्याला सॅम्पल वाचा या ठिकाणी काही माहिती देतोय. प्रकरण 1 जे आहे त्या प्रकरण 1 मध्ये अ चित्र आहे, आ चित्र आहे, ई चित्र आहे, ई चित्र आहे. हे आपण जर 4 चित्र बघितली तर या ठिकाणी भूकंप आहे, ज्वालामुखी उद्रेक आहे, भूस्खलन आहे आणि दाब आहे, सागरी किनारे याचं चित्रण दाखवण्याचं काम केलं. म्हणजे या नवीन पाठ्यपुस्तकामध्ये मुलांना शाब्दिक माहिती फक्त न देता चित्रीकरणाद्वारे, चित्राद्वारे, काही त्या ठिकाणी सॅटेलाईट प्रक्षेपणाद्वारे फोटो घेऊन त्याची माहिती देण्याचं काम या नवीन पुस्तकाद्वारे देण्याचं काम या नवीन प्रकारच्या काय पुस्तकात केले गेले. म्हणजे विद्यार्थ्याला फक्त माहिती शाब्दिक न देता त्या भूकंप म्हणजे काय तो विद्यार्थी बघेल, चित्रात बघेल, तिथं काय परिस्थिती झाली ते पाहेल. ज्वालामुखी म्हणजे काय चित्र बघेल, तिथे काय होतं पाहेल. भूस्खलनाचं चित्र बघेल. त्यानंतर त्याच्या पुढे पाहिलं आपण तर या ठिकाणी सागरी किनाऱ्यावरती निर्देश केला आपण तर दाबमुळे काय तयार होईल याची माहिती देण्याचं काम या नवीन पुस्तकामध्ये दिले गेलं. म्हणजे विद्यार्थ्याला फक्त शाब्दिक माहिती न देता या नवीन पुस्तकामध्ये चित्राद्वारे अतिशय उत्कृष्ट माहिती देण्याचं काम, बोलकी माहिती देण्याचं काम या नवीन
सिलेबसद्वारे देण्याचं काम या पुस्तकात केले. आता याच्यानंतर या पुस्तकात आणि काय माहिती आहे, तर या पुस्तकात जगाचा नकाशा आहे. जग आहे, आपण इयत्ता 11वी जागतिक भूगोलाची माहिती पाहणार आहे. या जागतिक भूगोलाची माहिती घेत असताना या नवीन पुस्तकामध्ये अनेक नकाशे आहेत. ते अनेक नकाशे दिले आहेत, ज्याद्वारे विद्यार्थ्याला कोणता देश कुठं आहे, आपला देश कुठं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी कोणकोणते नैसर्गिक घटक आहेत, याची माहिती देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. आता आपण जर हा नकाशा बघतोय, यामध्ये भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी क्षेत्र याचं चित्रण दाखवले. याद्वारे जगामध्ये भूकंप क्षेत्र कुठं आहे, ज्वालामुखी क्षेत्र कुठं आहे, याचं चित्रण दाखवण्यासाठी हा नकाशा जो आहे, हा नकाशा तयार करण्याचं काम केलं गेलं. म्हणजे इयत्ता 11वीच्या मुलांनी नकाशाची मैत्री करण्यासाठी नकाशे अधिक बोलके, अधिक आकर्षक, रंगीत असे तयार केले. त्याच्याही पुढे पाहिलं आपण अनेक प्रकरणामध्ये या ठिकाणी नकाशे आहेत, काही आकृत्या आहेत, काही आलेख आहेत, काही ग्राफ आहेत, काही टेबल आहेत, काही आकडेवारी आहेत. याद्वारे इयत्ता 11वीचं पुस्तक जे आहे, ते पुस्तक अधिक आकर्षक, अधिक प्रकारचं आकर्षक तयार करण्याचं काम या नवीन पाठ्यपुस्तकाने तयार केलं दिसून येतं. या दृष्टीने हे पुस्तक जे आहे, ते पुस्तक अधिक उठावदार तयार करण्याचं काम या ठिकाणी आपल्या महामंडळाने तयार केले. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या त्याकडे लक्ष द्यावं, पाहावं आणि ते पुस्तक जे आहे ते अधिक वाचावं, या उद्देशाने त्या ठिकाणी काम केलं दिसून येतं. आता आपण घटकनीय गुण विभागणी पाहण्याच्या अगोदर इयत्ता 10वी पर्यंत आपण त्या ठिकाणी अनेक भूगोल विषयाचे अनेक बाबींची माहिती घेतली. आपण जगाची माहिती घेतली आहे. जगामध्ये भारत देश आहे, भारत देशाची माहिती घेतली. त्यानंतर भारत देशामध्ये महाराष्ट्राची माहिती घेतली. म्हणजे 10वी पर्यंत आपण अनेक नैसर्गिक, अनेक प्राकृतिक, अनेक सांस्कृतिक घटनेची माहिती घेतली आणि त्या ठिकाणी आपण त्याची परिपूर्ण माहिती आहे असं गृहीत धरून हे नवीन पुस्तक जे 11वीचं आहे, ते नवीन पुस्तक त्याच्यावर आधारित तयार करण्याचं काम केले गेले. आता 10वी पर्यंत काय पाहिलं, भारत देशात आपण राहतो. भारत देशात एकूण घटक राज्य किती आहेत, भारत देशात महाराष्ट्र राज्य कुठं आहे, महाराष्ट्र राज्यात कोणतेही भौगोलिक घटक महत्वाचे आहेत याची माहिती. उदाहरणार्थ भारताची राजधानी दिल्ली माहित आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे. महाराष्ट्र राज्याचे राजधानी जर पाहिलं मुंबई हे ठिकाण आहे. हंगाम राज्य नागपूर हे ठिकाण आहे. भारतामध्ये सर्वात जास्त लांबी नदी गंगा नदी आहे. भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. भारताच्या पश्चिम भागाला याने बेटूक देश आहे, श्रीलंका देश आहे. भारतात सर्वात जास्त उंचीचं, महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त उंचीचं शिखर कळसुबा आहे, याची आपण इथं माहिती घेतली. म्हणजे इयत्ता 10वी पर्यंत आपण अनेक बाबींची माहिती घेण्याचं काम किंवा कार्य केलं आहे. या दृष्टीनं इयत्ता 11वीचं भूगोल जे आहे, भूगोलाचं पुस्तक जे आहे, ते भूगोलाचं पुस्तक अधिक उठावदार तयार करण्याचं काम इथे केलं. आता इयत्ता 11वीचं भूगोल विषयाचं पुस्तक जे आहे, त्या पुस्तकावरती जर पाहिलं तर एकूण 9 टॉपिक आहेत. त्या 9 टॉपिकवरती द्वितीय सत्र परीक्षा आपली होत असते. आता इतर विषय जर पाहिले आपण, तर इतर विषयाची तुलना आपण याच्याशी केली तर भूगोल विषय थोडं वेगळा आहे. एक सायंटिफिक विषय आहे, या ठिकाणी याला सायंटिफिक बेस आहे. त्यामुळं या ठिकाणी 2 त्याचे भाग केले. एक आहे थेरी आणि दुसरा आहे प्रॅक्टिकल भाग. थेरी जर पाहिले आपण 80 गुणांचे थेरीचा पेपर असतो आणि प्रॅक्टिकल भाग जो आहे तो 20 गुणांचा भाग असतो. अशा 2 भागात इयत्ता 11वीचं भूगोल पुस्तक जे आहे, ते भूगोल पुस्तक काय केले, डिवाइड केले दिसले. आता या ठिकाणी वार्षिक परीक्षा आहे, द्वितीय परीक्षा आहे. त्या द्वितीय परीक्षेमध्ये घटकनीय गुण विभागणी कशी आहे याची आपण माहिती घेणार. त्यामध्ये एकूण प्रकरण 9 आहेत. पहिलं प्रकरण नाव आहे भू हालचाली. त्याला गुण आहेत 9, विकल्पासह गुण आहेत 13. प्रकरण 2 आहे विदारण व विस्तृत झीज, गुण आहेत 8, विकल्पासह गुण आहेत 13. प्रकरण 3 आहे अपक्षरणाची कारके, गुण आहेत 12, विकल्पासह गुण आहेत 16. प्रकरण 4 आहे हवामान प्रदेश, गुण आहेत 10, विकल्पासह गुण आहेत 13. प्रकरण 5 आहे जागतिक हवामान बदल, गुण आहेत 8, विकल्पासह गुण आहेत 13. प्रकरण 6 महासागर साधन संपत्ती, गुण आहेत 8, विकल्पासह गुण आहेत 11. प्रकरण 7 आहे हिंदी महासागर, गुण आहेत 8, विकल्पासह गुण आहेत 11. आणि प्रकरण 8 आहे जीवसंहती, 9 गुण, विकल्पासह गुण आहेत 12. प्रकरण 9 आहे आपत्ती व्यवस्थापन, गुण आहेत 8 आणि विकल्पासह गुण आहेत 10. आणि एकूण गुण जर पाहिले 80 गुण आहे त्याला, आणि विकल्पासह गुण जे आहे पाहिलं आपण 113 गुण, असे 112 गुण असं आपण सांगताय. म्हणजे द्वितीय सत्र परीक्षेमध्ये एकूण जे 9 प्रकरण, 9 प्रकरणावरती याने 80
मार्काची तुमची काय असेल गुणधन असेल तर और प्रश्न जे आहेत ते और प्रश्न आहेत 112 मार्काचे, त्याला इथं और प्रश्न असले या दृष्टीनं या घटक नियोजन हे आपण पाहिलं. द्वितीय सत्रा दृष्टीनं हा एक भाग येतं सर्वाधिक जास्त महत्वाचा. आता वार्षिक आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता 11वीची, त्या वार्षिक प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये एकूण घटक जर पाहिले आपण 8 घटक आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे अंतर्वेशन पद्धत. घटक निहाय गुण जर पाहिले आपण त्याला 2 गुण आहेत, विकल्प गुण आहेत 2. दुसरा प्रकरण आहे छेद रेषा, गुण आहेत 2, विकल्प गुण आहेत 2. तिसरा आहे स्थल निर्देशक नकाशा, गुण आहे 4, विकल्प गुण आहेत 8. चौथा आहे हवा स्थिती दर्शक नकाशा, गुण आहेत 4, विकल्प गुण आहेत 8. पाचवा आहे GPS मेथड प्रणाली, 2 गुण आहेत, विकल्प गुण आहेत 2. सहावा आहे क्षेत्रभेद, 2 गुण, विकल्प गुण 2. सातवा प्रयोग वही, 2 गुण, इकडे विकल्प गुण 2 आहेत. आणि आठवा आहे मौखिक परीक्षा तोंडी परीक्षा, गुण आहे 2 आणि विकल्प गुण आहे त्याला 2. एकूण जर आपण मार्क पाहिली त्याने प्रॅक्टिकलला 20 गुण आहेत आणि विकल्प गुण त्याला 28 आहेत. म्हणजे इयत्ता 11वी भूगोल विषयामध्ये पहिला भाग आहे थेरी करता 80 मार्काचा द्वितीय सत्र करता, आणि दुसरा भाग जो आहे प्रात्यक्षिक भागामधला त्यामध्ये एकूण मार्क पाहिली 20 आणि एकूण प्रकरण 8 आहेत आणि विकल्प गुण आहे 28 गुण आपल्याला त्याची सांगता येतील. असं आपल्याला याने एकूण वार्षिक कामकाज आहे, म्हणजे थेरी करता 9 टॉपिक आणि प्रॅक्टिकलचा 8 टॉपिक असं आपल्याला एकूण काय असतील प्रकरण असतील. या दृष्टीने आपण वर्षभर या ठिकाणी इयत्ता 11वी मध्ये प्रॅक्टिकल थेरी याचा अभ्यास काय करणार आपण क्रमानं इथं पांढरा आहे. या दृष्टीने हा एक भाग इथं महत्वाचा आहे. आता त्याच्यानंतर इयत्ता 11वीचं भूगोल पुस्तक जे आहे त्या इयत्ता 11वीच्या भूगोल पुस्तकामध्ये उद्दिष्टानुसार गुण विभागणे. आता कोणतेही पुस्तक तयार करत असताना त्यामध्ये जर पाहिलं आपण एकूण 8 उद्दिष्ट आहेत, 8 हेतू आहेत आणि तो हेतू साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी त्या भागाचे त्याला गुण दिलेले असतात. म्हणजे 80 गुण आणि 112 जे गुण आहेत त्या ठिकाणी त्याचा निश्चय केला. पण तर काही प्रश्न या ठिकाणी क्रमाने घेतले असतात. यामध्ये उद्दिष्ट पहिला आहे स्मरण, म्हणजे इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्याचं स्मरण वाढावं यासाठी या ठिकाणी उद्दिष्ट स्मरण यासाठी गुण आहेत 20 आणि विकल्प गुण आहेत 20. म्हणजे आपण 9 टॉपिक अभ्यास केला, 8 टॉपिक अभ्यास केला, त्याला स्मरणात राहिले किती याच्यावर 20 गुणाचा प्रश्न असतो. दुसरा आहे उद्दिष्ट आकलन. आकलन गुण आहेत 8 मार्क, विकल्प गुण आहेत 10 मार्क. म्हणजे त्यानं याला या पुस्तकामध्ये आकलन काय झालं, त्याचं ज्ञान काय झालं यावरती 8 मार्क आहेत. 8 आणि 10 असे गुण असतील. 3 आहे उपयोजन. इयत्ता पुस्तक वाचल्यानं त्याला व्यवहार ज्ञानामध्ये काय उपयोग करता येतो का, यासाठी उपयोजना प्रश्न आहेत 18, विकल्प गुण आहेत 26. उपयोजन नकाशा बघेल विद्यार्थी, नकाशा एखादं ठिकाण दाखवेल, एखादा अंतर मोजेल, एखादा देशाचं ठिकाण दाखवेल, या उपयोजन करता या दृष्टीने हा भाग आहे. पुढचा आहे संश्लेषण विश्लेषण. ज्याने तो धडा वाचला, जो टॉपिक बघितला त्याचं त्याला विश्लेषण किती करता यावर गुण आहेत 14 गुण आणि विकल्प गुण आहेत 20 मार्क. पुढचा आहे मूल्यमापन, सर्जनशीलता, मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्य, याला 20 गुण आहेत आणि विकल्प गुण आहेत 36 गुण. म्हणजे मूल्यमापनावर त्या ठिकाणी त्याला करता यायला पाहिजे, सर्जनशीलता असली पाहिजे, मूल्य शिक्षण आहे, नीतिमूल्य शिक्षण, वर्गामध्ये कसं राहावं, वर्गामध्ये कसं बोलावं, त्यांना अभ्यास कसा करावा याची माहिती दिली, जीवन कौशल्य, मग जीवन जगण्याचा त्याच्यामध्ये काय बदल व्हावा या उद्देशानं या उद्दिष्टामध्ये काय केले एकूण 8 उद्दिष्ट आहेत आणि ती 8 उद्दिष्ट समाविष्ट करून त्या ठिकाणी 80 मार्काचे प्रश्न आहेत. या ठिकाणी आपण त्याची माहिती घेत आहे. आता याच्यानंतर इयत्ता 11वी भूगोल प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणे. त्यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. प्रश्न प्रकार एकूण 3 आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, लघोत्तरी प्रश्न आहेत, दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. असे 3 प्रकारचे प्रश्न प्रत्येक विषयामध्ये आपण त्याची माहिती घेतो. आता भूगोल विषयात पहिला प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न. त्याला गुण आहेत 20 मार्क, विकल्प गुण आहेत 20 मार्क. यामध्ये 20 मार्कामध्ये रिकामी जागा असतील, जोडलावा असतील, साखळी पूर्ण करा असेल. या ठिकाणी असा प्रश्न कारण आणि कारक आणि कारणे हा प्रश्न याच्यावर असेल.
20 मार्कासाठी इयत्ता 11 भूगोल पुस्तकामध्ये काय केलं जातं, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते वस्तुनिष्ठ प्रश्न देण्याचं काम इथे केलं. दुसरा आहे लघोत्तरी प्रश्न, 80 गुण आहेत आणि विकल्पाचा गुण आहे 56 गुण. तिसरा आहे दीर्घोत्तरी प्रश्न, गुण 20, विकल्पाचा गुण आहे 36 आणि एकूण जर प्रश्न पाहिले आपण तर 80 गुणाचे काय असेल या ठिकाणी प्रश्न असतील आणि विकल्प गुण जे आहेत 112 गुण या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. या उद्देशानं म्हणजे प्रश्न प्रकारानुसार तर 3 प्रकारचे प्रश्न आहेत, वस्तुनिष्ठ, लघोत्तरी, दीर्घोत्तरी, 80, 112 असं त्याचं काय असतं गुणमाने आपल्याला सांगता येईल किंवा माहिती घेता येईल. आता इयत्ता 11 भूगोल प्रथम सत्र परीक्षा आहे त्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये एकूण 4 प्रकरण आहेत. महामंडळानं जे ठरवून दिलं त्यानुसार या ठिकाणी प्रथम सत्र परीक्षामध्ये एकूण 4 प्रकरण आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण जर पाहिलं तर पहिलं आहे भू हालचाली, त्याला गुण आहेत 12 गुण आणि विकल्पास गुण आहे 16 गुण. प्रकरण 2 आहे विधारण विस्तृत झीज, गुण आहेत 12, विकल्पाचा गुण आहेत 16. प्रकरण 3 आहे अपक्षरणाची कारके, गुण आहेत 13, विकल्पाचा गुण आहेत 19. आणि प्रकरण 4 आहे हवामान प्रदेश, गुण आहेत 13 आणि विकल्पाचा गुण आहेत 19. म्हणजे प्रथम सत्र परीक्षा जी आहे ती एकूण गुणाची 50 मार्काची असेल आणि त्याला विकल्पाचे गुण जे आहेत ते गुण किती असते या ठिकाणी 70 गुण आपल्याला त्याने सांगता येतील. म्हणजे प्रथम सत्र परीक्षा एकूण प्रकरण 4 आहेत आणि त्या 4 प्रकरणावर गुण एकूण असतील 50, विकल्पाचे गुण असतील 70. आता प्रकरण 1 ते 9 मध्ये पाहिलं आपण तर त्यामध्ये काही प्रकरणातले काही भाग कट केलेला आहे, तो भाग तुम्हाला नंतर सांगितला जाईल आणि त्या दृष्टीने तुमचं काय केलं आपण इथं त्याने माहिती जी आहे ती माहिती देण्याचं काम इथे केलं जाईल. आता इयत्ता 11वी भूगोल प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी जी आहे ती प्रथम सत्र करता पाहतोय आपण. त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत 13 मार्कासाठी, लघोत्तरी प्रश्न आहेत 21 मार्कासाठी आणि दीर्घोत्तरी प्रश्न आहेत 16 मार्कासाठी. असे एकूण गुण आहेत 50 आणि विकल्प गुण जर पाहिले तर 18, 28, 24, 70 असे 70 मार्काचे विकल्प गुण असतील. म्हणजे सत्र प्रथम परीक्षा करता या एकूण 3 प्रकारचे प्रश्न आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न असतील 13 मार्काला, लघोत्तरी प्रश्न असतील 21 मार्काला आणि दीर्घोत्तरी प्रश्न आहेत 16 मार्काला. अशी एकूण 50 गुणांची काय असेल त्या ठिकाणी प्रथम सत्र परीक्षा आहे ती प्रथम सत्र परीक्षा आपली इथं असेल. या उद्देशानं सत्र परीक्षा प्रथम, सत्र परीक्षा त्यानंतर द्वितीय, वार्षिक आणि प्रथम अशा दोन्हींची आपण इथं माहिती घेतली आहे आणि त्यानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न कुठले प्रश्न त्याची माहिती मला नंतर सांगितली. आता या ठिकाणी इयत्ता 11वी तर पाहिल्या आपण तर उद्दिष्टाचा गुण विभागणी पाहिली, स्मरण आहे, आकलन आहे, उपयोजन आहे, मूल्यमापन आहे, संश्लेषण आहे, मूल्य शिक्षण, जीवन कौशल्य हे 50 मार्कासाठी असेल प्रथम सत्र करता आणि विकल्पाचा गुण आहे त्याला 70 मार्क असतील. म्हणजे प्रथम सत्र करता उद्दिष्ट पहिला आहे स्मरण, याला 13 गुण असतील आणि विकल्पाचा गुण आहेत 18. दुसरा आहे उद्दिष्ट आकलन 10 मार्क, विकल्पाचा गुण आहेत 14. प्रकरण उद्दिष्ट तिसरा आहे उपयोजन 11, 15, संश्लेषण 8, 12, मूल्यमापन, सर्जनशीलता, मूल्य शिक्षण, जीवन कौशल्य 4 जे आहेत या करता गुण आहेत 8 आणि विकल्प 12. अशी प्रथम सत्रामध्ये उद्दिष्ट जे आहेत ती एकूण 8 उद्दिष्ट आहेत. 8 उद्दिष्ट मार्क किती आहेत 50 मार्क आणि विकल्प गुण किती आहेत त्या ठिकाणी विकल्प गुण जर पाहिले आपण तर प्रामुख्याने या ठिकाणी निश्चित केला आपण तर 70 गुण आहेत. म्हणजे प्रथम सत्र परीक्षेला एकूण त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर एकूण उद्दिष्ट 8 आहेत आणि त्या 8 उद्दिष्टामध्ये काय केले या ठिकाणी 50 अधिक 70 अशा प्रकारची विभागणी इथं आपल्याला केलेला दिसून येते किंवा सांगता येईल. धन्यवाद. या ठिकाणी आपण आज इयत्ता 11वी भूगोल विषय पाठ्यपुस्तक प्रथम ओळख करून घेतली. त्यानंतर घटकनीय गुणविभागणी इयत्ता 11वीचं क्रमिक पुस्तकाची सविस्तर माहिती घेतली. आपण पूर्ण नाव काही प्रश्न घेतले. पुढच्या आपण तासात या ठिकाणी आपण प्रश्न आराखडा जो आहे त्या प्रश्न आराखड्याविषयी माहिती घेण्याचं काम किंवा कार्य करणार आहे. धन्यवाद. तुमचं आपण इथं थांबूया.